आणि इथे देखील आता कामे सुरू, इथे जो लाल मातीचा भराव टाकलेला तर हटवण्याचे कामे सुरू, एक लेवल करण्यात आले. तिथे देखील दगड फोडत घेतलेत. तर इथे काहीतरी वेगळा प्लॅन तयार होतो आहे. पाहूया जसं जसं आपल्याला वेळ होते सर्व काही तयार होतं तसं मी अपडेट देत जाईल. मग आत्ताच मी तिथे वरती ब्रिजवर उभा होतो. ब्रिजवरनं तुम्हाला दाखवलं होतं की जी उतरण आहे, उतरणीचं काम सुरू आहे. इथे JCB पोकलन वगैरे लागले आणि इथे पुढे जे आहे ना रस्ते खूप रुंद केलेले आहेत. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबावले. नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन अपडेट, नवीन म्हणजे जुनाच आहे. वडपे टेकडी ब्रिजचं जे काम आहे ते कुठपर्यंत आलं, किती आलं आहे. वडपे टेकडीजवळ पुलाचे काम किती झाले त्याचा एक छोटासा अपडेट. मुंबई नाशिक महामार्गावरनं सांगऱ्या रिसॉर्टजवळचा जो पट्टा आहे तो पट्टा पूर्ण आला. तिथून जो आहे तो आपल्याला वडपे टेकडीचा ब्रिज सुरू होतो. तो हा वडपे टेकडीजवळचा ब्रिज आहे, ज्याचे काम तुम्ही पाहू शकता डांबरीकरण झालेलं आहे. आणि वडपे टेकडी बाजूला जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा रस्ता आहे. याच्या मागे जे ती उतरण्याचे देखील कामे सुरू आहेत, ते आता आपण जाऊन पाहूयात. बाकी हा जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता इथनं बराच मोकळा आलेला, कारण इथून जेव्हा हा मार्ग तयार होईल सुसाट इथनं झाला. हा जो बाजूचा रस्ता गेला आहे ना, हा रस्ता कदाचित येत्या काही दिवसांमध्ये बंद होऊ शकतो. आणि जे काय वाहतूक म्हणजे चालू राहील ती कदाचित इथनं चालू राहील. जी जाणारी राहील ती पुढे गेल्यावर एक उतरण जे कदाचित समृद्धी महामार्गावर असेल, एक सरळ नाशिकसाठी असेल. तर ते कसं असेल ते आपण पुढे जाऊन पाहूयात. तर त्याच्याकडे फक्त इतकंच की बाबा इथे जे तुम्ही डांबरीकरण वगैरे टाकून व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. बाकी पुढे जे आपण पाहूयात पुढे काय ते. चला. अरे पाहू शकता आज समृद्धी मार्गावरनं येणारा जो मार्ग आहे तो प्लस आपला मुंबई नाशिक महामार्ग येणारा जे वळण दिलं तिथनं येऊन इथे गाड्या मुंबईच्या दिशेने. आणि तुम्ही रस्ता पाहू शकता पूर्ण आताच्या घडीला जो वडपे टेकडीचा ब्रिज आहे त्याचे काम देखील बहुतांश झालेले आहे. आणि इथून पुढे जे डांबरीकरण झालं तर जो मागचा भाग आहे उतरण, त्याला मी आता तुम्हाला खालच्या बाजूने जाऊन दाखवणार आहे की तिथे काम कसं चालू आहे म्हणून. आताच्या घडीला तुम्ही पाहू शकता, एक मिनिट तुम्हाला अजून दाखवतो. हा जेव्हा ब्रिज पूर्णपणे तयार होईल, इथनं जेव्हा वाहतूक सुरू होईल, हा जो बाजूचा रस्ता आहे तिथे कधी ब्रिजचं काम सुरू होईल देखील सांगितलं. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आपल्याला अकलोली इंटरचेंज, विरार इंटरचेंज इथनं येऊन पुढे आपल्याला ह्या मार्गाने पनवेल बदलापूरला घेऊन जाणार. आणि इथे काहीतरी रेषा टाकल्यात कारण इथनं एखादा वळण राहील, त्याचा अपडेट मी पुढे देईल. आताच्याकडे इतकेच की हा जो काम आहे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबावले. नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन अपडेट, नवीन म्हणजे जुनाच आहे. वडपे टेकडी ब्रिजचं जे काम आहे ते कुठपर्यंत आलं, किती आलं आहे ते सांगण्यासाठी. आणि सध्या मी वडपेची टेकडीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरच आहे. माझ्या मागे दिल्ली मुंबई एक्सप्रेस तुम्हाला दिसत असेल आणि इथे कामे सुरू आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो आता किती आणि कसे काम आहेत ते. चला पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल इथून जी उतरणीचं काम देखील सुरू आहे. आणि हा जो ब्रिज आहे आत्ताच्याकडे जिथनं समृद्धी वळण घेतले जातात तो हा वळण आहे. आणि जसे हा ब्रिज सुरू होईल इथून जे आपला लांबलचक आलं आहे, हा जो पूर्ण ही लेवल राहील, लेवलचं काम सुरू आहे. लेवल झाल्यावर जो पुढे गेला ना, पुढे वळण दिलं जाणार आहे. ते वळण घेऊन मग तिथे पुढे लेन मार्किंग देखील झाले, रस्ता वाढवला तो. तिथून मग त्या मार्गाने आपल्याला काही जो आहे तो समृद्धी महामार्गाला जाईल आणि काही आपल्या मुंबई ठाण्याच्या दिशेने जाणार आहे. इथे रस्ता रुंदीकरण करायचे कामे सुरू आहेत. ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो आता, कारण पुढे जो आहे ना रस्ता बराच वाढवलेला आहे, तो कसा आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो पुढे. चला जाऊयात. आणि इथे देखील आता कामे सुरू, इथे जो लाल मातीचा भराव टाकलेला तर हटवण्याचे कामे सुरू, एक लेवल करण्यात आले. तिथे देखील दगड वगैरे फोडत घेतलेत. तर इथे काहीतरी वेगळा प्लॅन तयार होतो आहे. पाहूयात जसं जसं आपल्याला वेळ होते सर्व काही तयार होतं तसं मी अपडेट देत जाईल. आता जेकडे आपण पुढे जाऊयात आणि थोडा अंदाज घेऊया की इथून कसे जाता येईल ते. इथे पाहू शकता माझ्या अंदाजे एक महिला आहे, तिथे विचारपूस करत आहे कुठल्या रस्त्याने कुठे जावं ते. कदाचित त्यांची गाडी चुकलेली असावं, तिथे गाडी उभी आहे. त्यांना आज असेल नागपूरच्या दिशेने. चला जाऊयात पुढे.
मग आत्ताच मी तिथे वरती ब्रिजवर उभा होतो. ब्रिजवरनं तुम्हाला दाखवलं होतं की जी उतरण आहे, उतरणीचं काम सुरू आहे. इथे JCB पोकलन वगैरे लागले आणि इथे पुढे जे आहे ना रस्ते खूप रुंद केलेले आहेत. त्याचं कारण असं की इथून जेव्हा गाड्या येतील वरतून, हा जो बाजूचा रस्ता आहे ना तिथे कदाचित अजून एक ब्रिज जो बांधला नाही त्याच्या कामाला काही सुरुवात करते असा एक अंदाज आहे, पण नक्की सांगू शकत नाही. तर इथून जेव्हा गाड्या येतील ना पुढे गेल्यावर वळण आहे, वळण घेतील या ठिकाणं. इथे रस्ता बराच रुंद गेला आहे आणि इथे आता ठिकठिकाणी पाट्या लावल्या जातील की बाबा ज्यांना समृद्धी महामार्गाला जायचं त्यांनी कसा वळण घ्यायचा, किंवा ज्यांना मुंबई नाशिकला मुंबई किंवा ठाण्याला जायचं त्यांनी कसा वळण घ्यायचं. त्या पाट्या इथे लागल्या. तुम्ही पाहू शकता रस्ते किती रुंद केलेत. ते खूप रस्ते रुंद करण्यात आले. हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता, हा रस्ता फक्त हा इतकाच रस्ता होता, बाजूला काहीच नव्हता. बाजूला तुम्ही पाहू शकता हा रस्ता आत्ता वाढवण्यात आलेला आहे. हा पूर्ण रस्ता आत्ता रुंद करण्यात आलेला आहे. पूर्वी हा रस्ता नव्हता. हा रुंद केल्यामुळे आता जी वाहतूक आहे ना, जसा हा ब्रिज सुरू होईल या ब्रिजच्या इथे पुढे आल्यास इथून वळण घेतला जाणार आहे आणि वळण घेतल्यानंतर ठिकठिकाणी पाट्या असतील की नाशिक आपल्या मुंबई ठाणेकरता कसे जावे आणि समृद्धी महामार्गाचा करता कसे वळण घ्यावे तिची पाटी लागलेली असेल. कदाचित इथून हा जो मार्ग आहे जे 2 लेन मार्किंग केलं त्यातली एक लेन मार्किंग आहे ना आता तिकडे ते जातात. पुढे जे आहे ना ते वळण बंद होईल आणि तिथून जे आता डिवायडर लावलं आहे ते डिवायडर तोडून तिथनं रस्ता दिला जाईल समृद्धी महामार्ग जाण्याकरता. एक छोटीशी माहिती आपल्याकरता आपले मराठी यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडलास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असतं सबस्क्राईब करावे. बराच रस्ता इथे रुंद झालेला, बराच रुंद. फक्त एवढाच भाग होता म्हणजे जितक्या 2 लेन होता 2 मार्गे अजून 2 मार्गे वाढवलेले आहेत या बाजूला आणि त्या बाजूला देखील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.